ओके. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी लातूरकर सर संकल्प मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे. लास्ट पिरियडला आपण पाहिलं होतं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे इलिमिनेशन मेथडने कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. आता या पिरियडला आपण पाहणार आहोत की लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल हे ग्राफिकल मेथडने कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत. तर ते पाहण्याआधी आपण काही त्याच्या बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ. तर आपल्याला पाहायचं काय, तर ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, याच्या कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत बघू. तर स्टेप्स टू फॉलोज फॉर ड्रॉइंग अ ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे हे खालील स्टेप आपल्याला फॉलो कराव्या लागतील. कुठल्या कुठल्या? फाइंड ॲट लिस्ट 4 ऑर्डर्ड पेअर ऑफ गिव्हन इक्वेशन्स. म्हणजेच जी इक्वेशन आपल्याला दिलेली असते त्या इक्वेशननुसार आपल्याला 4 ऑर्डर्ड पेअर म्हणजे जे कोऑर्डिनेट आहेत त्या कोऑर्डिनेटच्या 4 ऑर्डर्ड पेअर फाइंड कराव्या लागतील. जसं की हे समजा x + y = 3 आहे. तर हे इक्वेशन आहे. याच्या इक्वेशनचे आपल्याला 4 पॉईंट आपल्याला फाइंड करावे लागतील. आता ते 4 पॉईंटच कशामुळं? हे इक्वेशन आहे समजा, या इक्वेशनचे 4 पॉईंटच कशामुळं, हे 4 ऑर्डर पेअरच कशामुळं, हे त्याच्या मागचं थोडं आपण समजून घेऊ. जसं जर आपण इथं हा पॉईंट ए घेतला, हा पॉईंट बी घेतला आणि हा पॉईंट सी घेतला. समजा हे आपण 4 ऑर्डर पेअरच्या ठिकाणी 3 ऑर्डर पेअर घेतलेले आहेत. तर काय होईल बघ. तर इथं हे एक लाईन मिळेल आपला AB, BC आणि AC. अशा 3 लाईन आपल्याला इथं मिळू शकतील. ओके, मग आता इथं लक्षात ठेवायचं की बघा, 3 जर ऑर्डर पेअर घेतल्या, हा ए पॉईंट सापडला म्हणजे ए पॉईंट फाइंड केला आहे, बी पॉईंट फाइंड केला आहे, आपण सी पॉईंट फाइंड केलेला आहे. परंतु मग आता हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत का, म्हणजे एकाच रेषेवर आहेत का? हे नाही आहेत. मग याच्यानुसार आपल्याला थोडं कन्फ्युजन होतं की आपला कोणत्या पॉईंटचे कोऑर्डिनेट चुकलेले आहेत हे कळत नाही. आता हे लिनियर इक्वेशनमध्ये ज्या इक्वेशनचे आपल्याला लाईन ड्रॉ करायची असते तर ते पूर्ण जे पॉईंट्स असतात ते एकाच लाईनवर येत असतात, ते कोलिनियर पॉईंट्स असतात. त्यामुळं हे सर्व पॉईंट्स हे कसे असतात, तर कोलिनियर असल्यामुळे एकाच लाईनवर असल्यामुळे हे एकाच लाईनवर येणं महत्त्वाचं असतं. परंतु हे कोलिनियर आलेले आहेत का? इथं हा ए बी, आता आपला पॉईंट हा ABC आपण हे तीन पॉईंट काढलेले आहेत. यापैकी कोणत्या तरी पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला चुकलेले आहेत. मग कोणते चुकलेले आहेत आपल्याला माहीत नाही. मग ते परत इक्वेशन परत एकदा सॉल्व्ह करावं लागतं. मग ते करत बसायला म्हणजे खूप वेळ जात असतो. जर याच्यामुळे जर आपण 4 ऑर्डर्ड पेअर घेतल्या, मग आता समजा हा AB आणि इथं हा पॉईंट D आला आहे समजा, तर आपल्याला याच्यावरून लक्षात येतं की हा D पॉईंट म्हणजे हे C पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला चुकलेले आहेत. हे लक्षात यायला का? म्हणून इथं ॲटलिस्ट 4 ऑर्डर पेअर इथं फाइंड कराव्या लागतात. दिलेल्या इक्वेशनच्या 4 ऑर्डर्ड पेअर आपल्याला फाइंड कराव्या लागतात. ही कन्सेप्ट लक्षात आली? 3 ऑर्डर पेअर नाही घ्यायच्या तर किती घ्यायच्या? 4 ऑर्डर पेअर घ्यायच्या. मग पुढची कन्सेप्ट म्हणताय काय बघा, सेम ड्रॉ x ॲक्सिस अँड y ॲक्सिस ऑन ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉईंट्स. आता लास्ट इयरला आपण पाहिलं होतं ग्राफ पेपरवर आपण अशा प्रकारे x ॲक्सिस आणि y ॲक्सिस आपण ड्रॉ करत होतो. हा जो हॉरिझॉन्टल आहे त्याला आपण x ॲक्सिस म्हणतो. याचे +1, +2, +3, +4, हा -1, -2, -3, -4, हा +1, +2, +3, +4 आणि तो -1, -2, -3, -4 हा x ॲक्सिस आणि हा जो व्हर्टिकल असतो त्याला आपण y ॲक्सिस असं म्हणतो. ओके, हा पॉईंट हा ओरिजिन आहे. अशा प्रकारे इथं आपण x ॲक्सिस आणि y ॲक्सिस आपण ड्रॉ करतो आणि नंतर त्याच्यावर जिथं आपल्याला पॉईंट्स हवे आहेत ते पॉईंट्स व्यवस्थित प्लॉट करत असतात. ते पॉईंट कसे प्लॉट करायचे ते आपण मग लास्ट इयरला पाहिलेच, परंतु आपण पुढं पण आपण पाहणारच आहोत पुढच्या एक्झाम्पलमध्ये. अँड सी दॅट ऑल 4 पॉईंट्स लाय ऑन द वन लाईन. आणि जे आपण पॉईंट्स काढलेले आहेत ते सर्व कोलिनियर आहेत का ते पाहायचे आहेत. म्हणजेच एकाच लाईनवर ते आलेले आहेत का हे आपल्याला इथं पाहायचं असतं. हे लक्षात आलं इथं? ओके, यानुसार आपण प्रॅक्टिस सेटकडे जाऊया. आता बघू इथं
प्रॅक्टिस सेटमध्ये कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स ऑन टू द ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. म्हणजेच आपण जे ग्राफ काढत असतो त्या इक्वेशनमध्ये आपल्याला असे चार्ट तयार करायचे असतात आणि हे चार्ट तयार करण्याची ही ॲक्टिव्हिटी आपल्याला त्यांनी फर्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेली आहे, जी की एकदम सोपी असते. तर ते कशी सॉल्व्ह करायची आपल्याला लास्ट इयरला पण पाहिले, परंतु तरी पण यावेळेस आपण पाहणारच आहोत, व्यवस्थित ते समजून घेऊ. बरं, इक्वेशन आहे x + y = 3. x + y = 3. आता इथं त्याने 3,0 आणि इथं जे ब्रॅकेट दिलेलं आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये चा नंबर मिस आहे ते आपल्याला इथं फिल करून घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचं, जिथं जिथं ब्रॅकेट आहे तो नंबर आपल्याला मिस करून घ्यायचा आहे, म्हणजे फिल करून घ्यायचा आहे. म्हणजे 3,0 इथं लक्ष देऊ. एक्सची व्हॅल्यू किती आहे हो? आपल्याला त्याने एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. एक्सची व्हॅल्यू 3 + y = 3. हे इक्वेशन आहे समजा. मग +3 आपल्याला माहिती आहे इक्वेशन सोडवता सॉल्व्ह करत असताना प्लस म्हणजे इक्वलच्या साईनच्या अलीकडली जो पण नंबर असतो तो इक्वलच्या पलीकडे जात असताना तो आपल्या अपोजिट साईनमध्ये जातो. +3 गोइंग टू दिअर इन मायनस, therefore y = 3 - 3 and therefore y = 0. y ची व्हॅल्यू आलेली आहे 0, therefore इथं व्हॅल्यू आली 3,0. ओके, पुढचं आहे इथं y ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 5. मग इथं y ची व्हॅल्यू जिथं आहे ते पुट करायची. x + 5 = 3. आता +5 इक्वलच्या पलीकडे जाऊन काय होईल हो? ऑब्वियस आहे, ऑब्वियसली मायनस होईल. म्हणून x = 3 - 5 होत नाही, म्हणून 5 - 3 केलं, म्हणून इथं रिमेनिंग 2. x = -2. ओके, परत एक्सच्या व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. वायची व्हॅल्यू दिलेली आहे, एक्सला x, वायची व्हॅल्यू दिलेली आहे 3 = 3 + 3 गोइंग टू दिअर इन मायनस 3, म्हणजे 3 - 3, therefore x = 0. therefore इथं 0,3. हे पहिल्या इक्वेशनचं कोऑर्डिनेट आपण फाइंड केलेले आहे. इथं दुसरं आहे x - y = 4. x - y = 4. परत एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. वायची व्हॅल्यू त्याने दिलेली आहे x - y = 4. सॉरी, वायची व्हॅल्यू त्याने दिलेली आहे 0 = 4. मग 0ची व्हॅल्यू काही नसते म्हणून तो काहीच नाही, मग देअरफॉर रिमेनिंग x = 4. मग x एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 4, म्हणून 4,0. पुढं -1, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे -1 सॉरी x - 1 = 4. तर -1 गोइंग टू दिअर इन प्लस, therefore x, एक मिनिट, आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे ना, सॉरी इथे एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. एक्सची व्हॅल्यू -1 - y = 4. एक्सची व्हॅल्यू -1 गोइंग टू दिअर इन पॉझिटिव्ह 4 + 1 -yला -1, 4 + 1 5. आता इथं लक्षात ठेवायचं की जे निगेटिव्हचं साईन जे असतं किंवा साईन जे असतं निगेटिव्हचं साईन ते नंबरला जे व्हेरिएबलला नसतं हे लक्षात ठेवायचं. ते कधी पण जे साईन असतंय ते नंबरला असतंय. तर इथं -5 दिलेलं आहे आपल्याला, -y दिलेला आहे. निगेटिव्ह साईन हे कधीच व्हेरिएबलला नसतो, तो कधी पण जो निगेटिव्ह साईन जे असतंय ते असते कशाला, नंबरला असतंय, म्हणून ते शिफ्ट होईल. y = -5, therefore -5 ही व्हॅल्यू आलेली आहे. therefore -1, -5. तर पुढचं आहे आपल्याला पुढचं त्यांनी दोन्ही पण व्हॅल्यू दिलेले आहेत. इथं काय आपल्याला इथं त्यांनी ब्रॅकेट वगैरे दिलेलं नाही आहे, म्हणजेच तिथं व्हॅल्यू पूर्ण त्यांनी दिलेल्या आहेत. अशा प्रकारे हे चार्ट जे आहेत ते आपण फिल करून घेतलेली आहेत. ही ॲक्टिव्हिटी अशा प्रकारे पूर्ण करून घ्यायची आहे. ओके, यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. काय म्हणतंय नेक्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडनुसार खालील इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर हे सॉल्व करत असताना सुरुवातीला आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड करायचे असतात, म्हणजे 4 ऑर्डर्ड पेअर जे आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. त्यानुसार बघा, पहिली इक्वेशन काय आहे, x + y = 6. हे इक्वेशन आहे. तर इथं आपण सॉल्व करू बघू. x + y = 6 हे इक्वेशन आहे. मग ती सॉल्व करत असताना तर एक्सची व्हॅल्यू जी आहे ती प्रत्येक वेळेस आपल्या मनानं घ्यायची असते.
एक्सची व्हॅल्यू ही प्रत्येक वेळेस कशानं घ्यायची असते, आपल्या मनानुसार घ्यायची असते आणि त्यावर वायची व्हॅल्यू आपण फाइंड करत असतो. मग आता बघा इथं गिव्हन इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. गिव्हन इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. जर एक्सच्या व्हॅल्यू जर आपण मनानं जरी घेत असलो तरी एक लक्षात ठेवायचं की एक्सच्या व्हॅल्यू सोप्या कोणत्या पडतात हे तुम्हाला मी सांगतोय, ते व्यवस्थित लक्षात द्या की बाबा एक्सच्या व्हॅल्यू पुट करत असताना सुरुवात शून्यापासून करायची. बघा कुठल्या कुठल्या वस्तू म्हणजे व्हॅल्यू घ्यायच्या हे सोप्या जातात, हे लक्षात ठेवायचं की मी ज्या व्हॅल्यू सांगतात सोप्या जातात. एक्सची सुरुवात करताना 0 1 2 3 या व्हॅल्यू सतत ठेवून बघायच्या, हे लक्षात ठेवायचं. आणि दुसऱ्या व्हॅल्यू कधी घ्यायच्या मी तुम्हाला ते सांगणार आहे पुढच्या एक्झाम्पल म्हणजे जिथं ज्या वेळेस आपल्याला चेंज करायचे असतात तिथं व्हॅल्यू या सोडून घ्यायच्या, ते कधी घ्यायच्या आणि कशा घ्यायच्या ते तुम्हाला त्यावेळेस मी सांगेन. परंतु एक लक्षात ठेवायचं की हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना हे व्हॅल्यू ठेवणं कधी पण सोपं जातं आहे. कुठल्या कुठल्या बघा 0 1 2 3 ह्या व्हॅल्यू कधी पण ठेवून आपल्याला सोपं जात असतं, हे लक्षात ठेवू. म्हणून इथं पुट एक्स इज इक्वल टू 0 इन द गिव्हन इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. हे इक्वेशन आहे गिव्हन. इथं एक्सची व्हॅल्यू आपण 0 ठेवलं, 0 प्लस वाय इज इक्वल टू 6. मग 0ची व्हॅल्यू 0च असते, त्यावर वायची व्हॅल्यू इथं मिळालेली आहे आपल्याला 6. मग इथं पहिल्या ह्याच्यात निदान एक्सची व्हॅल्यू 0,6. मग इथं आपण लिहिलेलं आहे 0,6. ओके. मग आता पुट एक्स इज इक्वल टू 1. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक्सची व्हॅल्यू 1 2 3 4. एक्सची व्हॅल्यू 1. मग इक्वेशनमध्ये तीच आहे सेम एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. एक्स इथं 1 प्लस वाय इज इक्वल टू 6. हे इक्वेशन आहे. तर प्लसचा नंबर इक्वलच्या पलीकडे जाऊन मायनस होतो, +1 गोइंग टू द एंड मायनस, देअरफॉर 6 - 1, देअरफॉर वायची व्हॅल्यू फाइंड झालेली आहे 5. इथं मग 1,5 वायची व्हॅल्यू फाइंड झालेली आहे. मग परत इथं पुट एक्स इज इक्वल टू 2. 0 1 2. तर इथं 2 ठेवलेला आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. याची 2 प्लस वाय इज इक्वल टू 6 +2 गोइंग टू द एंड मायनस 6 - 2. देअरफॉर वायची व्हॅल्यू आलेली आहे वाय इज इक्वल टू 4. मग इथं 2,4 अँड लास्ट इक्वेशन जे आहे लास्ट ऑर्डर्ड पेअरमध्ये बघा काय बघा एक्स इज इक्वल टू 3 फाइंड करत आहोत. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. एक्सची व्हॅल्यू 3 पुट केली, 3 प्लस वाय इज इक्वल टू 6 +3 गोइंग टू द एंड मायनस 6 - 3, देअरफॉर वाय इज इक्वल टू 3. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ लास्ट पेअर्स 3,3. ओके. अशा प्रकारे इथं आपण पहिल्या इक्वेशनचा जो चार्ट आहे तो तयार केलेला आहे. तर आपण नेक्स्ट इक्वेशनचा चार्ट आपण तयार करून घेऊ. तर नेक्स्ट इक्वेशन आहे आपली कुठली, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हे इक्वेशन आहे. मग त्यामध्ये पण ह्या एक्सच्या व्हॅल्यू हे आपल्या मनानुसार पुट करायचे असतात. आणि मी तुम्हाला सांगितलं की एक्सची व्हॅल्यू 0 पासून आपण चालू करतो. आता कुठला विद्यार्थी म्हटला सर नाही मला दुसरा नंबर ठेवायचा आहे, तर कसं होईल, तर ते पण चालेल. हे लक्षात ठेवा की कुठला पण नंबर ठेवा, म्हणजे असं नाही की ह्या ठेवला तर हे असं होईल तसं होईल, अजिबात नाही होणार. सगळ्यांचं बरोबरच येईल, फक्त जे इक्वेशन आहे ते व्यवस्थित प्रकारे सोडवायचे असते. कुठलाही नंबर ठेवला तरी चालत असतो. हे मी जे नंबर सांगतो ते ठेवून फक्त उदाहरण हे दिलेलं सोपं होतं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. मग आता एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. 0 - वाय इज इक्वल टू 4. 0ची व्हॅल्यू 0, त्याची व्हॅल्यू नाही, निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 4. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या एक्झाम्पलमध्ये निगेटिव्हचं साईन हे व्हेरिएबलला नसतं तर ते शिफ्ट होतं आहे. देअरफॉर वाय इज इक्वल टू -4. मग इथं आपण फर्स्ट कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स फाइंड केले आहेत 0,4. ओके. परत 0च्या नंतर 1 ठेवतो आपण, एक्स इज इक्वल टू 1, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू 1 - वाय इज इक्वल टू 4 +1 गोइंग टू द एंड -1, 4 - 1 4 मधून म्हणजे 4 - 1 रिमेनिंग 3. देअरफॉर निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 3. देअरफॉर हे परत साईन हे शिफ्ट झालं, वाय इज इक्वल टू -3. देअरफॉर 1, -3. 1, -3. मग इथं पुढच्या पुट करायचं आहे एक्स इज इक्वल टू 2. 0 झाला, 1 झाला, 2 झाला. 2 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू 2, 2 - वाय इज इक्वल टू 4. देअरफॉर निगेटिव्ह वाय इज इक्वल टू +2 गोइंग टू द एंड -2. 4 - 2 रिमेनिंग 2. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 2. बट निगेटिव्ह साईन हे व्हेरिएबलला नसतं तर तो नंबरला शिफ्ट होतो. देअरफॉर वाय इज इक्वल टू -2. निगेटिव्ह साईन इकडे शिफ्ट झालेला आहे, वाय इज इक्वल टू -2. देअरफॉर 2,2. मग इथं 2च्या नंतर आपण पुट करतो किती 3. इथं पुट करतो किती आपण 3. एक्स इज इक्वल टू 3, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4.
मग 3 मायनस वाय इज इक्वल टू 4. इथं प्लस 3 गोइंग टू द इन मायनस 4 मायनस 3, 4 मायनस 3 रिमेनिंग 1. हे इथं साईन येणार नाही, साईन मिस झालंय. 4 मायनस 3 रिमेनिंग 1 म्हणून तो हे साईन, हे मायनस साईन इकडे शिफ्ट झालेलं आहे, वाय मायनस 1. हे मिस प्रिंटिंग आहे. फक्त इथं वाय इज इक्वल टू 1, हे मायनस साईन येणार नाही, हे लक्षात ठेवा. इथं टाईपरायटरची चूक आहे आमच्या. निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू, मग इथं मायनस साईन इकडे शिफ्ट झालेला आहे, वाय इज इक्वल टू निगेटिव्ह 1. मग इथं 3, निगेटिव्ह 1 हे इथं लास्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला सापडलेले आहेत, म्हणजे फाइंड केलेले आहेत आपण. तर यानुसार हे लक्षात ठेवायचं, हे आपण इथं चार्ट तयार केलेला आहे. या चार्टनुसार आपल्याला ग्राफ काढायचा, ड्रॉ करायचा आहे. ओके, आता आपण इथं या चार्टनुसार आपण ग्राफ ड्रॉ करूत. थोडं समजून घेऊ. आता बघा इथं फर्स्ट आहे काय आपलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. यानुसार आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. इथं 0,6 एक्स प्लस वाय हे इक्वेशन आहे, त्याचे कोऑर्डिनेट काय दिसतात 0,6. आता लक्ष देऊ, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 हा ग्राफ आपल्याला इथं काढायचा आहे. 0,6 एक्सचा कोऑर्डिनेट किती आहे 0 आणि वायचा किती आहे 6. आता इथं हा पॉईंट ड्रॉ करत असताना, म्हणजे कसं पॉईंट प्लॉट करत असताना कसं करायचं असते बघा, लक्ष देऊ की जो पहिला कोऑर्डिनेट असतो तो एक्स ॲक्सिसचा असतो आणि दुसरा कोऑर्डिनेट हा वाय ॲक्सिसचा असतो. मग इथं एक्स ॲक्सिसचा 0 आणि वाय ॲक्सिसचा 6. आपण इथं लास्ट इयरला पाहिलं होतं की बघा, जर ॲक्सिसचा जर कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो पॉईंट हा त्याच्या अपोजिट ॲक्सिसवर असतो. मग आता एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा पॉईंट कुठं असेल वाय ॲक्सिसवर असेल. हे लक्षात आलं का? हा एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 0 असेल जर कुठल्याही, हे लक्षात ठेवा कायम की कुठल्याही ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 0 असेल तर तो पॉईंट त्याच्या अपोजिट ॲक्सिसवर असतो. एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 0 म्हणजे तो पॉईंट हा वाय ॲक्सिसवरच असेल. मग आता वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट किती आहे 6. मग आता इथं हा पॉईंट हा 0,6 म्हणजे ह्याचा एक्स ॲक्सिसचा 0 आणि हा वाय, 0 म्हणजे हा पॉईंट इथं वाय ॲक्सिसवर प्लॉट केलेला आहे. नंतर 1,5 मग इथं एक्स ॲक्सिसचा 1 आणि वाय ॲक्सिसचा 5, 1,5 इथून हा 1 एक्स ॲक्सिसचा 1 आणि वाय ॲक्सिसचा 5 म्हणजे हा इथं पॉईंट प्लॉट केलेला आहे 1,5. नंतर 2,4 म्हणजे एक्स ॲक्सिसचा 2 आणि वाय ॲक्सिसचा 4, इथून 2 पासून वरती निघालो वाय ॲक्सिसचा 4 पर्यंत 2,4. नंतर पुढचा आहे कोऑर्डिनेट 3,3 इथं 3 वर आलो आणि इथून वरती निघालो वाय ॲक्सिसच्या 3 वर, इथं हा पॉईंट प्लॉट झालेला आहे 3,3. म्हणजे बघा इथं 4 ऑर्डर्ड पेअर भेटलेले आहेत, 4 कोऑर्डिनेट आपण काढलेले आहेत. ते आता हे सगळेच कोलिनियर आहेत, तर अशी एक लाईन काढून घ्यायची आहे. सुरुवात बघा, लक्षात घ्या की सुरुवात काय केला, हा एक्स ॲक्सिस काढला आहे, हा एक्स, इकडे एक्स कॉम्प्लिमेंटरी, हा वाय आणि इकडं वाय कॉम्प्लिमेंटरी. ओके, मग इथं हा ओरिजिन असतो, हा 0 इथं 1, 2, 3, 4, 5, 6 आणि इथं हे आपण कोऑर्डिनेट आपण त्याचे दर्शवत असतो, म्हणजे नंबर लाईन आपण काढत असतो एक प्रकारची. ओके, त्यानुसार लक्ष देऊ इथं 4 पेअर फाइंड केलेले आहेत आणि हे इथं एक कोलिनियर लाईन आपल्याला मिळालेली आहे. आणि जी पण लाईन काढलेली आहे तर इथं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 ते इक्वेशन त्या लाईनवर दाखवायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. मग आता परत दुसरी लाईन आहे आपली एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. मग आता तिथं लक्ष देऊ, परत याचा पहिला कोऑर्डिनेट आहे 0,-4. मग इथं तुम्हाला सांगितलं मी ज्या पण ॲक्सिसचा कोऑर्डिनेट असतो तो पॉईंट तो त्या ॲक्सिसवर असतो. म्हणजे 0,-4 आहे, मग इथं -4 ना, -4 मग इथं 0,-4. मग इथं 1,-3 मग इथं बघू हे 1 आणि हा -3, 1 आणि हा -3 म्हणजे हा इथं पॉईंट झाला आहे, इथं 1,-3 आणि पुढचं आहे 2,2 -2 आहे सॉरी. मग इथं 2 आणि हा -2 इथं फाइंड केलेला आहे. नंतर 3,1 म्हणजे 3 आणि हा -1 म्हणजे हा इथं पॉईंट फाइंड झालेला आहे. आणि त्यानुसार मग हे बघा इथं 1, 2, 3, 4 हे 4 पॉईंट कोऑर्डिनेट आलेले आहेत, हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. आता बघा इथं की कुठले कशामध्ये हे आलेले आहेत हे बघायचं आहे. म्हणजे दोन्ही पॉईंट्स कुठल्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेत एकमेकांना ते आपण पाहूत. ते हे इथं ते एकमेकांना इंटरसेक्ट झालेले आहेत. इथं 5,1
इथं ह्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. म्हणजेच हे याचं ह्या दोन दिलेल्या इक्वेशनचं काय आहे तर सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन आहे. एक्सचं कोऑर्डिनेट किती 5 आणि वायचा कोऑर्डिनेट किती आहे 1. थोडं थांबव. एक्सचा 5 आणि वायचा 1. ओके हां, तर अशा प्रकारे आपण आपली ही लाईन जी आहे ती कोलिनियर आलेली आहे. मग आता बघायचं आहे किंवा ही लाईन या इक्वेशनची लाईन आणि या इक्वेशनची लाईन कुठल्या पॉईंटमध्ये येऊन इंटरसेक्ट झालेली आहे. तर बघा ही लाईन आणि ही लाईन ही या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेली आहे. तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट कोणते कोणते आहेत बघा. तर एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 5 आहे आणि वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 1 आहे. म्हणून इथं द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज एक्स कोऑर्डिनेटचा किती आहे 5 आणि वाय ॲक्सिसचा किती आहे 1. म्हणून इथं 5,1 ही म्हणजे सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन आहे. हे लक्षात आलं का तुम्हाला. बघा दोन्ही लाईन ज्या पॉईंटमध्ये येऊन इंटरसेक्ट होतात तो पॉईंट ह्या दिलेल्या इक्वेशनचा सोल्युशन असतो. लक्षात येईल ना तुम्हाला इथं. दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट होतात तो पॉईंट हा दिलेल्या इक्वेशनचा सोल्युशन असतो. ओके, मग आता आपण ज्या नेक्स्ट इक्वेशन आपण पाहणार आहोत. आपली नेक्स्ट इक्वेशन आहे बघा. काय आहे इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आता सेम मेथड आहे आपली. आपण जसं फर्स्ट इक्वेशन म्हणजे फर्स्ट एक्झाम्पलला केलं होतं सॉल्व तसंच करायचं आहे. गिवन इक्वेशन आधी सॉल्व करून चार्ट बनवायचा एका इक्वेशनचा आणि नंतर मग त्यानुसार तो ग्राफ ड्रॉ करायचा. ओके, सेम मेथड. मग आता फर्स्ट इक्वेशन गिवन इक्वेशन काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. मग एक्सची व्हॅल्यू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मनाने ठेवतो आपण, परंतु त्या सोप्या कुठल्या होतात तर 0 1 2 3 त्याप्रमाणे आपण ठेवणार आहोत. एक्सची व्हॅल्यू किती 0, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू 0 प्लस 5 0 प्लस वाय इज इक्वल टू 5. मग आता 0ची व्हॅल्यू नसते म्हणून वाय इज इक्वल टू किती आला 5 आलेला आहे. देअरफॉर पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आता 0 झाला आहे, आता 1 ठेवायलो. 1 प्लस वाय इज इक्वल टू 5. मग आता प्लस 1 गोइंग टू दिले मायनस 5 मायनस 1 देअरफॉर वायची व्हॅल्यू आलेली आहे 4. मग परत एक्सची व्हॅल्यू आलेली आहे किती पुढं नंतर आपण 2 ठेवत आहोत. 2 ठेवल्यानंतर काय होतं बघा पुट एक्स इज इक्वल टू 2 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्स जिथं तिथं आपण 2 ठेवायला 2 प्लस वाय इज इक्वल टू 5 प्लस 2 गोइंग टू दिले मायनस 2 5 मायनस 2 तर वायची व्हॅल्यू फाइंड झालेली आहे 3. नंतर पुट एक्स इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू आपण 3 ठेवणार आहोत. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू 3 प्लस वाय इज इक्वल टू 5 तर वायची व्हॅल्यू फाइंड झाली वाय इज इक्वल टू 5 मायनस 3 इज इक्वल टू 2. आता हा अशा प्रकारे फर्स्ट चार्ट. आता बघा मग इथे एक्सची 0 5 लिहिलेली आहे. इथं परत एक्सची व्हॅल्यू 1 वायची व्हॅल्यू 4 1,4. नंतर इथं किती ठेवले नंतर आपण 2च्या नंतर किती मिळालं आपल्याला वायची व्हॅल्यू 2,3 नंतर किती पुट केलेली आहे 3,2. देअरफॉर फर्स्ट इक्वेशनचा चार्ट आपण तयार केलेला आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आता आपण सेकंड इक्वेशन पाहूत. सेकंड इक्वेशन आपल्याला काय आहे बघा दिलेली गिवन इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. मग आता सेम पुट एक्स इज इक्वल टू 0 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. सिमिलरली सांगितल्याप्रमाणे 0 1 2 3 या व्हॅल्यू आपण पुट करत असतो. तर एक्स टी 0 निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 3 निगेटिव्ह वायला निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 3. ओके, निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 3 वाय इज इक्वल टू मग किती होईल निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 3. आता परत पुट एक्स इज इक्वल टू 1 एक्स इज इक्वल टू 1 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू पुट केलेली आहे 1 मायनस वाय इज इक्वल टू 3 प्लस. आता माहिती आहे इक्वेशन आहे इक्वलच्या पलीकडे जाऊन अपोजिट साईनमध्ये 1 गोइंग टू दिले निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 1ला निगेटिव्ह 1 मग 3 मायनस 1 रिमेनिंग 2. परंतु हे निगेटिव्ह साईन आहे. निगेटिव्ह साईन आता निगेटिव्ह साईन हे कुठं शिफ्ट होत असतंय व्हेरिएबलला नसतं तर तो नंबरला असतो म्हणून निगेटिव्हचं साईन हे शिफ्ट झालेलं आहे निगेटिव्ह 2ला. ओके, मग इथं 1, निगेटिव्ह 2 घेतलेला आहे. परत मग 2 पुट करत 2 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 एक्सची व्हॅल्यू 2 पुट केलेली आहे प्लस 2 गोइंग टू दिले मायनस 2 3 मायनस 2 रिमेनिंग 1. परंतु हे निगेटिव्हचं साईन हे कशाला असतंय तर नंबरला असतंय व्हेरिएबलला नसतंय म्हणून इकडे शिफ्ट झालं वाय इज इक्वल टू निगेटिव्ह 1 त्यावर 2, निगेटिव्ह 1. मग आता इथं एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 3 आपण एक्सची व्हॅल्यू 3 पुट करत आहोत. 3 पुट केल्यामुळे काय होतंय एक्सच्या ठिकाणी 3 पुट केला 3 मायनस वाय प्लस 3 गोइंग टू दिले मायनस 3
3 - 3 रिमेनिंग 0. ओके. तर परंतु इथं लक्ष देऊ की जे 0 असतंय तो कॉन्स्टंट असतो. 0 हा कॉन्स्टंट असतो. इथे ह्या टाईपरायटरने चूक केली आमची. इथं निगेटिव्हला 0ला निगेटिव्हचं साईन दिलंय. परंतु एक लक्षात ठेवा की 0 हा कॉन्स्टंट असतो. 0 हा कसा असतो? कॉन्स्टंट. 0ला कुठलंही साईन नसतंय. म्हणून हे निगेटिव्ह साईन इथं चुकून आलेलं आहे हे लक्षात ठेवा. निगेटिव्ह 0च्या मागं साईन कुठलंच नसतंय. तर हे निगेटिव्ह साईन हे चुकलेलं आहे. हे टाईपरायटरची आमची चूक आहे. 3,0 अशा प्रकारे दुसरा चार्ट पण आपल्याला मिळालेला आहे. आणि या चार्ट आपल्याला दोन्ही चार्ट मिळालेले आहेत आणि या चार्टनुसार आपण आता पुढं ग्राफ ड्रॉ करणार आहोत. आता बघा, हा पहिला चार्ट आहे आणि हा सेकंड चार्ट आणि त्याच्यानुसार आपण ग्राफ ड्रॉ करू. तिथं बघू तिथं काय काय होईल बघा. पहिला आहे x + y = 5. x + y = 5. याचे आपल्याला इथं कोऑर्डिनेट आहेत 0,5. 0,5. इथं मी तुम्हाला सांगितलं मागच्या याच्यामध्येच की बाबा ज्या पण ॲक्सिसचा कोऑर्डिनेट हा 0 असतो तो पॉईंट त्याच्या अपोजिट ॲक्सिसवर असतो. मतलब एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 0 म्हणजे तो पॉईंट कुठं असेल? वाय ॲक्सिसवर असेल. म्हणून तर वायचा किती कोऑर्डिनेट आहे? 5. मग आता इथं बघू वायचा कोऑर्डिनेट 5 म्हणून इथं एक्स ॲक्सिसचा 0 आणि वायचा 5. 0,5. मग परत एक्स आहे 1,4. एक्सचा किती आहे म्हणजे पुढच्या पॉईंटचे कोऑर्डिनेट 1,4. एक्सचा कोऑर्डिनेट 1 आणि वायचा म्हणजे 4 कोऑर्डिनेट 4. पण इथं एक्सचा 1,4. मग 1 पासून आपल्याला माहिती आहे कसे पॉईंट प्लॉट करतो आपण. 1 पासून वाय ॲक्सिसवर वरती जातो. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह म्हणून इथं फर्स्ट कोऑर्डिनेटमध्ये येतो 1,4 हा इथं प्लॉट केलेला आहे. नंतर 2,3. 2,3 मग एक्स ॲक्सिसचा 2 आणि 3 वाय ॲक्सिस आहे. मग 2 पासून 3 पर्यंत गेलेलो आहे. हा पॉईंट इथं 2,3ला प्लॉट केलेला आहे. नंतर 3,2. नंतर एक्स ॲक्सिसचा 3 आणि वाय ॲक्सिसचा 2. मग इथं 3 पासून हा वाय ॲक्सिसवर 2. 3,2 इथं पॉईंट प्लॉट केलेला आहे 3,2. आणि मग बघायचे हे 4 पॉईंट्स कोलिनियर आहेत. याच्यातून सिंगल लाईन काढता येते म्हणजे एकच रेषा आपल्याला काढता येते. हे पूर्ण पॉईंट जे आहेत ते कोलिनियर आहेत. जर बघा मिस्टेकने आपला जर एक पॉईंटचे जर कोऑर्डिनेट इकडे तिकडे जर झाला तर आपल्याला लक्षात ठेवायचं की या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला काढताना चुकलेले आहेत. मग परत ते व्हॅल्यू पुट करायची आणि परत काढायचे जेणेकरून हे सर्व पॉईंट जे आहेत ते कोलिनियर यावेत. कोलिनियर यावेच लागतात हे लक्षात ठेवायचं. दिलेल्या इक्वेशनचे ऑल कोऑर्डिनेट हे कोलिनियरच असतात हे कायम लक्षात ठेवा. हे कोऑर्डिनेट कोलिनियर आहेत. पुढं दिलेलं आहे पुढचं इक्वेशन आहे x - y आणि लगेच याच्यावर इक्वेशन पण लिहायची x + y = 5. नंतर दुसरी आहे x - y = 3. हे इक्वेशन दिलेले आहे. त्यानुसार इथं आता मग 0,3 बघू. हा 0 बघा आता वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट आहे 0,3. मग इथं 0,3 इथं आपण पॉईंट पुट केलेला आहे वायचा. नंतर 1,-2 1,-2 इथं पुट केलेला आहे. नंतर 2,-1 2 आणि -1 हा पॉईंट इथं 2,-1 हा पॉईंट इथं आहे. नंतर आहे 3,0. मग आता हा पॉईंट इथं आहे म्हणजे तो ॲक्सिसवरच येईल. म्हणजे कुठल्या ॲक्सिसचा कोऑर्डिनेट आहे तर तो एक्स ॲक्सिसवर आहे म्हणून तो ॲक्सिसवरच आलेला आहे. मग आता इथं हे पूर्ण पॉईंट इथं कोलिनियर दिलेले आहेत. ह्या कोलिनियर पॉईंटमधून आपण एक लाईन पूर्ण काढलेली आहे. अशा प्रकारे ही लाईन काढलेली आहे. ही पण कोलिनियर आणि ही पण कोलिनियर काढलेली आहे. तर हे दोन्ही लाईन कुठल्या पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट झालेले आहेत तर इथं इंटरसेक्ट झालेले आहेत. या पॉईंटचे आपल्याला जे कोऑर्डिनेट आहे ते बघूत. आपल्याला काय आहेत बघा. एक्सचा 4 आहे आणि वायचा 1 आहे. एक्सचा 4 आणि वायचा 1. मग दोन्ही लाईन ज्या पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट होतात तो पॉईंट ह्या दिलेल्या इक्वेशनचा म्हणजे काय असते तर सोल्युशन असते लक्षात दे. म्हणून इथं 4,1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. देअरफॉर द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x = 4 आणि y = 1. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल पण पाहू. इथं नेक्स्ट आहे सेम तेच आहे x + y = 0 2x - y = 9. परत ग्राफिकल मेथडनंच आहे आणि सेम तीच मेथड आहे आपली. x + y = 0 आहे. मग इथं आपल्याला सोपं जात असते काय 0 1 2 3 आपण ते पुट x = 0 x + y = 0. मग इथं जी व्हॅल्यू पुट केली 0 + y = 0 म्हणून y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे y = 0. देअरफॉर पुट x = 1. x =
1 हे 0 ठेवल्यानंतर वायची पण व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे काय 0च. आता एक्सची व्हॅल्यू आपण 1 ठेवत आहोत म्हणून एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू 1 ठेवल्यानंतर काय होते बघा 1 प्लस वाय इज इक्वल टू 0 प्लस 1 गोइंग टू द मायनस. देअरफॉर वायची व्हॅल्यू आली निगेटिव्ह 1 म्हणजे हा 0 0 हा 1 कॉमा निगेटिव्ह 1. नंतर पुट एक्स इज इक्वल टू 2 इन एक गिवन इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. मग इथं एक्सची व्हॅल्यू 2 आहे 2 प्लस वाय इज इक्वल टू 0 प्लस 2 गोइंग टू द मायनस वाय इज इक्वल टू निगेटिव्ह 2. देअरफॉर 2 कॉमा निगेटिव्ह 2. नेक्स्ट इक्वेशन आहे 3 म्हणजे त्याच्यामध्येच आपण 3 पुट करणार आहोत. एक्स इज इक्वल टू 3 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू 3 आहे 3 प्लस वाय इज इक्वल टू 0 प्लस 3 गोइंग टू द मायनस 0 मायनस 3. मग वायची व्हॅल्यू आलेली आहे किती निगेटिव्ह 3. देअरफॉर याची आली व्हॅल्यू 3 कॉमा निगेटिव्ह 3. हा इथं सोपी इक्वेशन असल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात आलं की एक्सची व्हॅल्यू जी पण ठेवत आता म्हणजे 0चं अपोजिट 0च असतं परंतु सर्व व्हॅल्यू इथं त्याच्या अपोजिट आलेल्या आहेत तिथं. कशामुळं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 अशा असल्यामुळं जी पण एक्सची व्हॅल्यू ठेवत त्याच्या अपोजिट ही वायची व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके नेक्स्ट इक्वेशन बघत आपण. हां नेक्स्ट इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. आता इथं एक्सची व्हॅल्यू आपण बघू मी सांगितल्याप्रमाणे 0 पासून सुरुवात करायची. एक्सची व्हॅल्यू 0 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. मग इथं 2x 2 0 0 मायनस वायला मायनस वाय इज इक्वल टू 9. आता इथं 0ची व्हॅल्यू 0 म्हणजे असते 0 मायनस वाय इज इक्वल टू 9. ती काय व्हॅल्यू आपण घेत नसतो म्हणून निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 9. निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 9. परंतु नंबर आपल्याला मी सांगितलं की निगेटिव्ह साईन हे कशाकडे असते तर व्हेरिएबलला नसते तर ते नंबरला असते ते शिफ्ट होईल वाय इज इक्वल टू 9. ओके तर फुट एक्स इज इक्वल टू 1 0च्या नंतर आपण 1 ठेवत 2x मायनस वाय इज इक्वल टू 1. मग एक्सची व्हॅल्यू इथं 1 2 1 जा 2 मायनस वाय इज इक्वल टू 9. मग इथं 2 1 जा 2 मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस इथं 2 इथं हे 2 मिस झालेलं बघा चुकून आलेलं आहे हे 2 इथं येणार नाही हे लक्षात ठेवत मायनस वाय ही एवढी स्टेप येईल मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 2 मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 2 मायनस वायला मायनस वाय 9 मायनस 2 इज इक्वल टू 7. मग इथं मायनस वाय इज इक्वल टू 7 आणि निगेटिव्ह साईन हे कशाला नंबरला शिफ्ट होत असते वाय इज इक्वल टू निगेटिव्ह 7. हे इथं चूक लक्षात आली हे 2 इथं नाही आहे 2 इथं लिहू नका फक्त इथे येईल फक्त निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 9 मायनस 2. ओके हे झाल्यानंतर पुट 2 इन गिवन इक्वेशन 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. 2 2 जा इथं 2 पुट केला आहे त्याच्या एक्सच्या ठिकाणी 2 पुट केला आहे 2 2 जा 4 मायनस वायला मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 4. परत इथं पण तीच चूक आहे केलेली डायपरेटरनं मायनस 4ला मायनस 4 इथं 4 मायनस वाय हा मायनस 4 नाही वाय इज इक्वल टू 9 मायनस 4 इथं एक स्टेप परत त्यांनी कमी केली वायची व्हॅल्यू 9 मायनस 4 किती येईल 5. परंतु साईन जे आहे ते शिफ्ट होईल कशाला तर नंबरला वाय इज इक्वल टू निगेटिव्ह 5 वाय इज इक्वल टू 5. परत इथं पुट एक्स इज इक्वल टू 3 इथं 3 पुट केलेलं आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. मग इथं 2 3 जा 6 म्हणजे 2x एक्सच्या ठिकाणी 3 ठेवलं आहे मायनस वायला मायनस वाय इज इक्वल टू 9 2 3 जा 6 मायनस वाय इज इक्वल टू 9. इथे प्लस 6 गोइंग टू द मायनस मायनस 6 9 मायनस 6 इज इक्वल टू 9 निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 3. आता इथं निगेटिव्ह साईन जे आहे ते नंबरला शिफ्ट होतंय देअरफॉर वायची व्हॅल्यू इथं निगेटिव्ह 3. मग इथं हा पूर्ण चार्ट तयार झालेला आहे 0,9 1,7 2, निगेटिव्ह 5 आणि 3,3 हे आपल्याला इथं कोऑर्डिनेट भेटलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. बघ इक्वेशन्स काय आहेत आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. मग त्याचे बघ 0,0 म्हणजेच हा ओरिजिन आहे 0,0 म्हणजेच हा ओरिजिन म्हणजेच आरंभ बिंदू. नंतर 1, निगेटिव्ह 1 म्हणजे एक्स ॲक्सिसचा काय आहे 1 पॉझिटिव्ह 1 आहे आणि वाय ॲक्सिसचा निगेटिव्ह 1 म्हणजे हा 1,1 हा इथं येईल. नंतर 2, निगेटिव्ह 2 2, निगेटिव्ह 2 म्हणजे हा पॉझिटिव्ह 2 आणि हा निगेटिव्ह 2 2, निगेटिव्ह 2. नंतर 3, निगेटिव्ह 3 म्हणजे हा पॉझिटिव्ह 3 एक्स ॲक्सिसचा आणि वाय ॲक्सिसचा निगेटिव्ह 3 हे 3, निगेटिव्ह 3. हे इथं आपल्याला 4 पॉईंट्स हे कोलिनियर आहेत 4 पॉईंट्स कोलिनियर आहेत याच्यातून ही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 त्याचं इक्वेशन आहे. नंतर इथं
2x मायनस वाय इज इक्वल टू 9. तर याची लाईन ड्रॉ करायची आहे. एक्सची व्हॅल्यू किती आहे आपण म्हणजे 0 आणि वायची व्हॅल्यू आहे -9. कुठं आहे तो तर वाय ॲक्सिसवर असेल. वाय इज इक्वल टू -9. इथं येईल तो 0,-9 आणि परत 1,-7. 1,-7 हा 1 आणि हा -7. ओके. नंतर पुढं आहे 2,-5. 2,-5 हा 2 आणि हा -5. 2,-5. नंतर 3,-3 हा 3 एक्स ॲक्सिसचा आणि हे वाय ॲक्सिसचा -3. 3,-3 म्हणजे हा इथं पॉईंट आलेला आहे. आता हे बघा हे 4 पॉईंट्स कोलिनियर 1 2 3 4 कोलिनियर पॉईंट्स आलेले आहेत आणि मग याच्यावरून ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि बरं ही लाईन ही कोलिनियर म्हणजे 4 पॉईंटचे कोलिनियर आलेले आहेत. मग आता हे दोन्ही लाईन हे कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात तर या पॉईंटमध्ये ज्याचे की कोऑर्डिनेट आहेत 3,-3. मग आता ज्या पण पॉईंटमध्ये हे दोन्ही लाईन इंटरसेक्ट होतात तो पॉईंट त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट या दिलेल्या इक्वेशनचे सोल्युशन असतात. म्हणून एक्सचा कोऑर्डिनेट पण किती आहे 3 आहे आणि वायचा कोऑर्डिनेट आहे -3. एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट +3 आणि वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट आहे -3. देअरफॉर द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू ऑल्सो 3. ओके. इथं आपलं थर्ड झालेलं आहे थर्ड एक्झाम्पल. तर इथं आपण पुढचा ग्राफ पाहणार आहोत म्हणजे पुढचंच इक्वेशन आपण पाहणार आहोत. तर पुढची इक्वेशन आहे 3x - y इज इक्वल टू 2. आता हे इक्वेशन आपल्याला परत त्या सेम मेथडनं सॉल्व्ह करू आपण. मी सांगितल्याप्रमाणे एक्सची व्हॅल्यू 0 पासून आपण चालू करतो. इक्वेशन आहे गिवन इक्वेशन 3x - y इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू 0. 3x - y इज इक्वल टू 2. मग इथं एक्सची व्हॅल्यू पुट केली 0. 3 0 1 जा 0. निगेटिव्ह वायला निगेटिव्ह वाय इज इक्वल टू 2 ला 2. मग इथं निगेटिव्ह वाय आहे 2. निगेटिव्ह साईन हे नंबरला शिफ्ट होईल. वाय इज इक्वल टू -2. मग इथं 0,-2. ओके. पुट एक्स इज इक्वल टू 1. 3x - y इज इक्वल टू 2. मग इथं एक्सची व्हॅल्यू आपल्या मनानं आपण ठेवतो असतो. इथं सुरुवातीला 0 ठेवलं. 0 1 2 3 हे व्हॅल्यू घेणं सोपं जात आहे. मी परत एकदा सांगतोय ह्या व्हॅल्यू घेणं इथं सोपं जात असतंय. जर कुठल्या विद्यार्थ्याला वाटलं सर आम्हाला व्हॅल्यू चेंज करायच्या आहेत मी परत एकदा सांगतोय त्या गोष्टी तर तो चेंज करू शकतो. कुठलेही व्हॅल्यू इथं ठेवू शकतात. फक्त आपल्याला ते करणं थोडं अवघड जाते. ओके. कुठली व्हॅल्यू ह्या व्हॅल्यू ठेवणं सोपं जाते म्हणून आपण ह्या व्हॅल्यूंना प्रिफर करतो. ओके. जर कोणाला वाटलं कुठल्या विद्यार्थ्यांना नाही सर दुसऱ्या व्हॅल्यू ठेवायच्या तर ठेवू शकतात. ओके. काही प्रॉब्लेम नाही. त्यांचं पण जे आन्सर आहे ते बरोबरच येत आहे. ते त्यांचं कुठंच चुकत नाही हे लक्षात ठेवा. परंतु ते व्यवस्थित सोडवावं लागतंय. ही व्हॅल्यू सोडणं म्हणजे ठेवणं हे सोपं जात आहे म्हणून आपण ह्यांना प्रिफर करतो. आता व्हॅल्यू 1 ठेवायला x इज इक्वल टू 1. 3x - y इज इक्वल टू 2. 3 1 जा 1 - y इज इक्वल टू 2. इथं 3 - y इज इक्वल टू 2. हे +3 गोइंग टू द -2 - 3 हे -y ला -y हे 2 मधून 3 जात -3 - 2 म्हणजे इथं -1 आला. आता लक्षात ठेवायचं की दोन्हीकडं इक्वलच्या दोन्हीकडे व्हेरिएबलला आणि नंबरला पण मायनस साईन असेल तर मायनस साईन कॅन्सल होत असते. मायनस साईन हे कॅन्सल होत आहे. तर वायची व्हॅल्यू आली y इज इक्वल टू 1. मायनस कॅन्सल वायची व्हॅल्यू 1. मग इथं 1,1 हे लिहिलेलं आहे. पुट x इज इक्वल टू 2. आता एक्सची व्हॅल्यू आपण 2 पुट करत आहोत. तर 3x - y इज इक्वल टू 2. मग एक्सची व्हॅल्यू 2. 3 × 2 - y इज इक्वल टू 2. मग 3 2 जा 6 +6 गोइंग टू द मायनस इथं गेले 3 2 जा 6 6 - y इज इक्वल टू 2. मग आता +6 आहे गोइंग टू द -6 -y ला -y आणि हे -6 2 - 6. आता 2 मधून 6 जात नाहीत म्हणून 6 - 2 केलं -4 वायची व्हॅल्यू आलेली आहे. परंतु हे दोन्ही निगेटिव्ह आहेत म्हणून परत निगेटिव्ह साईन कॅन्सल होत आहे आणि वायची व्हॅल्यू येते y इज इक्वल टू 4. देअरफॉर 2,4. ओके. मग आता इथं पुढं सांगितल्याप्रमाणे 3 ठेवायला x इज इक्वल टू 3. 3x - y इज इक्वल टू 2. 3 3 जा 9 -y ला -y इज इक्वल टू 2 -y +3 गोइंग टू द इक्वेशन आहे पलीकडे जाऊन मायनस होईल 2 - 9 -9 इकडे काय होईल -7. मग -9 आणि -y आणि -7 दोन्हीकडे निगेटिव्ह साईन आहेत. निगेटिव्ह इथं काय होईल कॅन्सल होईल. बरोबर आहे. y इज इक्वल टू 7. इथं 3,7 इथं इक्वेशनचा आपल्याला चार्ट मिळालेला आहे. ओके. पहिल्या इक्वेशनचा चार्ट आपण तयार केलेला आहे. आता याच्यावरून दुसऱ्या इक्वेशनचा चार्ट आपण तयार करू आणि त्यानुसार सॉल्व्ह करून घेऊ. दुसऱ्या इक्वेशन आहे आपल्याला काय
2x मायनस वाय इज इक्वल टू 3. 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. ओके, मग आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला सेम तसंच करायचं आहे, 0 पासून ठेवत चलू. पुट x इज इक्वल टू 0, 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. 2, 0 मायनस वाय इज इक्वल टू 3. 2, 0, 0 मायनस वायला मायनस वाय इज इक्वल टू 2च्या पलीकडं 3. मायनस वाय इज इक्वल टू 3. वाय इज इक्वल टू म्हणजे आपल्याला माहीत आहे मायनस साईन हे शिफ्ट होत असते, देअरफॉर वायची व्हॅल्यू आलेली आहे वाय इज इक्वल टू -3. मग परत एक्सची व्हॅल्यू आपण पुट करलो, एक्स इज इक्वल टू 1, 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. मग इथं एक्सची व्हॅल्यू 1 आहे, 2 1 जा 2 मायनस वायला मायनस वाय इज इक्वल टू 3. 2 1 जा 2 मायनस वायला मायनस वाय 3 प्लस 2 गोइंग टू द रेंट मायनस 3 मायनस 2 रिमेनिंग 1 निगेटिव्ह वाय आणि 1. परंतु आपल्याला माहीत आहे हे साईन जे आहे ते नंबरला शिफ्ट होत असते, म्हणून y इज इक्वल टू -1 इथं आपण शिफ्ट केलेलं आहे. इथं परत एक्सची व्हॅल्यू इथं आपल्याला मिळालेली आहे, जे आपण काढणार आहोत. एक्सची व्हॅल्यू 2 ठेवायला, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू 2, 2 2 जा 4 वाय इज इक्वल टू 3ला 3 हे मायनस वाय 4 मायनस वाय इज इक्वल टू 3. आता -4 प्लस 4 गोइंग टू द रेंट -4 3 मायनस 4. मग इथं रिमेनिंग -1, परंतु दोन्हीकडले साईन हे मायनस मायनस आहेत, म्हणून मायनस मायनस इथं कॅन्सल होतो आणि राहतो फक्त 1. देअरफॉर वायची व्हॅल्यू आलेली आहे 1. परत मग इथं एक्सची व्हॅल्यू इथं मिळालेली आहे आपल्याला, म्हणजे ठेवणार आहोत. एक्सची व्हॅल्यू किती ठेवायला 3. 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. इथं 2x 2 3 आणि -1 2 3 जा 6 मायनस वाय इज इक्वल टू 3. तर 6 प्लस 6 गोइंग टू द मायनस 3 मायनस 6 रिमेनिंग -3 वाय इज इक्वल टू -3. परंतु हे दोन्ही निगेटिव्ह आहेत, म्हणून इथं याचे दोघांचे हे निगेटिव्ह मायनस इथं आहे, हे इथं निगेटिव्ह साईन कॅन्सल झाले. वाय इज इक्वलची व्हॅल्यू आलेली 3, देअरफॉर इथं आलेलं आहे 3,3. अशा प्रकारे आपण दुसरा पण चार्ट तयार केलेला आहे. तर या चार्टवरून आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर ग्राफ दिलेला आहे आपल्याला इथं. बघा ग्राफ काय आहे, म्हणजे ग्राफ काढायचा आहे, सॉरी चार्ट मिळालेला आहे. चार्टवरून आपण ग्राफ काढत आहोत. इथं पहिलं आहे आपलं इक्वेशन 3x + y इज इक्वल टू 2. तर याचे कोऑर्डिनेट आहेत 0, -2. मग सांगितल्याप्रमाणे बघा याचा कोऑर्डिनेट 0 आहे. ज्या पण पॉईंटचा कोऑर्डिनेट 0 असतो त्याच्या अपोजिट ॲक्सिसचा जो कोऑर्डिनेट असतो तोच कोऑर्डिनेट त्या पॉईंटवरचा आपण त्या ॲक्सिसवरच तो कोऑर्डिनेट असतो. मग आता वायचा इथं दिलेला आहे -2, वाय -2 म्हणजे हा इथं -2, 0, -2 हा इथं हा पॉईंट प्लॉट केलेला आहे 0, -2. नंतर 1, 1 +1, +1 म्हणजे इथं हा पॉईंट आहे +1 आणि वाय ॲक्सिसचा पण +1 हा पॉईंट इथं प्लॉट केलेला आहे. नंतर 2, 4 मग इथं हा 2 एक मिनटं 2, 1 नंतर 2, 4 सॉरी 1, 1 हा आहे आणि 2, 4 हा 2 आणि इथं 4 2, 4 इथं हा पॉईंट प्लॉट केलेला आहे. नंतर 3, 7 हा इथं 3 x ॲक्सिसचा आणि y ॲक्सिसचा 7 3, 7 म्हणजे ही लाईन अशी इथं ड्रॉ केलेली आहे. हे याची इक्वेशन दिली आपल्याला 3x + y इज इक्वल टू 2. तर दुसरी इक्वेशन आहे 2x - y इज इक्वल टू 3. आता त्याचे कोऑर्डिनेट आपण शोधून काढू. 0, -3 इथं आहे हा 0, -3. नंतर 1, -1 1, हा 1 आणि हा -1. ओके, नंतर 2, 1 हा 2 आणि हा +1 2, 2 आणि नंतर तिसरा आहे 3, 3 हा 3, इथं आणि हा आपण ही पण लाईन इथं आपण ड्रॉ केलेली आहे. तर इथं 4 पॉईंट्स इथं होल येणार आहेत. ही पण लाईन आपण इथं ड्रॉ केलेली आहे. तर हे दोन्ही लाईन कुठं एकमेकांना इंटरसेक्ट होतात तर बघू. ही लाईन इथं आणि ही पण लाईन इथं येऊन ह्या पॉईंटमध्ये दोघी इंटरसेक्ट होतात एकमेकांना. त्याच्या इंटरसेक्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत एक्सचा -1 आणि वायचा -5. म्हणून ह्याचे हे -1 आणि हे y ॲक्सिसचा -5. देअरफॉर द सोल्युशन ऑफ द गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन इज -1 अँड y इज इक्वल टू 5 -5. आपल्याला माहीत आहे जे इंटरसेक्शन म्हणजे पॉईंटचे जे कोऑर्डिनेट असतात तेच ह्या गिव्हन इक्वेशनचं सोल्युशन असतं. ओके, तर आपण नेक्स्ट ग्राफ पाहणार आहोत. नेक्स्ट इक्वेशन्स बघू काय आहेत कशा आहेत काय नाही आणि त्यानुसार आपण ते सॉल्व्ह करून घेऊ. हां, तर इथं आतापर्यंत जे आपण 4 एक्झाम्पल पाहिले ते सोपे होते
आणि हे थोडे हार्ड आहेत. हे हार्ड कशामुळे बघ लक्षात द्यायचं की ज्यावेळेस हा वाय सोबत जर नंबर आला की ती इक्वेशन थोडी टफ असते सोडवायला, हे लक्षात ठेवायचं. वाय सोबत नंबर आला की ती इक्वेशन सोडवण्यासाठी थोडी टफ असते, हे लक्षात ठेवायचं. मग तिथं जे आपले कोऑर्डिनेट आपण जे जे नंबर्स असतात ते आपण प्रिफर करतो ते नंबर आपल्याला चालत नाहीत, हे लक्षात ठेव. तिथं ते कसं काय ते बघतो आपण. बघा 3x - 4y = -7 ही इक्वेशन आहे. अशा प्रकारचे इक्वेशन ज्यावेळेस पण येते 3x - 4y = -7 इथं इक्वेशन आहे. y सोबत जर नंबर आला की त्याचं कन्व्हर्शन, त्या इक्वेशनचं कन्व्हर्शन वायच्या इक्वेशनमध्ये करून घ्यायचं. वायचं इक्वेशन म्हणजे ते कसं असायचं ते समजून घ्या आता. म्हणजेच वायचं इक्वेशन म्हणजेच वायचं इक्वेशन कन्व्हर्शन करत असताना वायला प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह ठेवायचा. वायला कसं ठेवायचा? पॉझिटिव्ह ठेवायचा, धन ठेवायचं वायला, आणि त्याची इक्वेशन तयार करायची. मग ते कसं काय ते आपण बघू. त्याचं कन्व्हर्शन कसं झालं बघा. 4y तर निगेटिव्ह आहे, मी सांगितल्याप्रमाणे असं आलं की वायला पॉझिटिव्ह ठेवायचं असतंय. वायला पॉझिटिव्ह ठेवायचं असतंय. मग इथं -4y इक्वलच्या पलीकडे जाऊन प्लस होईल आणि -7 इक्वलच्या अलीकडे येऊन प्लस झालेलं आहे. -4y हे 3x + 7 आणि -4y झालेलं आहे. सॉरी हे इथं -4y इक्वलच्या पलीकडे जाऊन प्लस झालेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे वायला तर प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह ठेवायचं. y = 4 +4. ओके. आता 4 आणि y मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन असते. म्हणजे हे टर्म आहे, टर्ममध्ये माहिती आहे आपल्याला दोघांमध्ये साईन दिसत नाही म्हणजे ते मल्टिप्लिकेशनचं साईन असते. म्हणजे इक्वलच्या पलीकडे जाऊन काय होत असते तर डिवायडेशनमध्ये जाते. म्हणून +4 गोइंग टू डिवाइड म्हणजे सॉरी इंटू मधले 4 इकडे डिवायडेशनमध्ये 3x + 7 / 4 = y. देअरफॉर इक्वेशन तयार झालेली आहे 3x + 7 / 4. म्हणजेच इथं आपण याप्रमाणे याचं कन्व्हर्शन केलेलं आहे 3x + 7 = 4. तर ह्या स्टेप्स आता बघा वहीत लिहित असताना ह्या पण स्टेप लिहून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी इथं डायरेक्ट मांडलेलं आहे 3x + 7 = 4. इथं आपण कन्व्हर्शन केलेलं आहे 3x - 4y = 7. दॅट इज y = 3x + 7 = 4. आता इथं जे आपले जे रुटीनमध्ये आपण जे नंबर प्रिफर करतो ते का घ्यायचे नाही त्याचं पण रिझन समजून घ्या. आता ते जर नंबर घेतले आपण, आता इथं डिवायडेशनमध्ये नंबर आहे 4. मग इथं जो पण नंबर तयार होईल त्या 4 डिवाइड केल्यानंतर इथं आपल्याला इंटिजर नंबर मिळणं आवश्यक असतो. इंटिजर म्हणजे पूर्णांक. जर डेसिमल नंबर मिळाला तर तो आपल्याला प्लॉट करायला अवघड जाते. समजा आता 3.2 मिळाला तर कुठं प्लॉट करायचा ते थोडं टफ जातं. ओके, प्लॉट करता येतो मग थोडं टफ जात असते. मग ते कुठं प्लॉट करायचा, मग तिथून थोडं टफ जात असल्यामुळे आपण काय करतो प्रिफर आता इथं काय करतो किंवा इंटिजर नंबर कशा प्रकारे मिळेल त्याचा विचार करत असतो आणि त्यानुसार इथं नंबर फाइंड करून आपण घेत असतो. जसं की बघा पुट तर इथं हे -1 कशामुळे फाइंड केलं आहे आपण, म्हणजे का लिहिलं आहे त्याचं उत्तर आपण पाहू. सुरुवात तसंच करायची, 0 पासूनच करायची. इथं 0 ठेवला समजा 300 म्हणजे 0 नंबर होतो, 7/4 होतो. 4ला 7 म्हणजे पूर्ण भाग जात नाही. 7 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 7ने पूर्ण भाग जात नाही आहे. ते म्हणजे ते काय होतंय तर डेसिमल नंबर मिळतो आपल्याला इथं. ओके, 4 म्हणून इथं काय करायचं मग तो नंबर घ्यायचा नाही. मग असा नंबर घ्यायचा की 4 परफेक्ट डिव्हिजन होईल, पूर्ण भाग जाईल. ओके, मग ते कसं होईल बघत तर -1 ठेवला इथं आपण पुट x = -1. तर इथं फाइंड केलं होतं आपण -1. इथं जर पॉझिटिव्ह 1 घेतला असता 3 × 3 3 + 7 10 झाला असता. मग परत 10 हा नंबर 4 डिवाइड होत नाही. 10च्या मल्टिपल म्हणजे 4ची मल्टिपल नाही 10, म्हणून परत -1 घे. साईन चेक म्हणजे नंबर्स आहेत ते चेक करत चालायचं. 1 ठेवायचा परत -1 -1 ठेवून 3 × 3 -3 + 7 / 4. मग इथं सबस्ट्रॅक्शन होईल 7 सबस्ट्रॅक्ट 3 रिमेनिंग 4. मग 4 × 1 = 4. मग वायची व्हॅल्यू इथं मिळालेली आहे y = 1. आता हे मायनस जे साईन आहे ते इथं चुकून आलेलं आहे, हे लक्षात घ्या. टाईपरायटरची चूक आहे. हे मायनस साईन इथं नाही आहे, हे इथं लक्षात ठेवा. मायनस साईन इथं नाही आहे. ओके, हे टाईपरायटरनं चूक केली, मायनस साईन इथं दिलेलं आहे. परत इथं एक्सची व्हॅल्यू इथं पुढं पुट करायला होतं आपण 2 पुट केला पण नंबर नाही भेटला. आता आपण सरळ 3 नंबर पुट केला 3x + 7
3 3 जा 9 प्लस 7, 9 प्लस 7 सम येते 16, 16 डिवायडेड बाय 4, 4 4 जा 16, 4 ने इथं इंटिजर नंबर मिळाला y इज इक्वल टू 4. मग इथं आपल्याला इथं 2 नंबर मिळालेले जे चार्टमध्ये मिळालेले आहेत. तर पुढचे 2 नंबर आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहू कसं आहे काय नाही ते. हे दोन इथं 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला इथं मिळालेले आहेत. तर पुढचे कोऑर्डिनेट आहेत बघा इथं x तीच इक्वेशन 3x प्लस 7 डिवायडेड बाय 4. त्याच्यामध्ये आता 5 पुट करायला 3 5 जा 15, परंतु हे निगेटिव्ह 5 आहे ते लक्षात. निगेटिव्ह x इज इक्वल टू निगेटिव्ह 5, निगेटिव्ह 5 प्लस 7, निगेटिव्ह 5 प्लस 7 मग इथं सबस्ट्रॅक्शन होत आहे. 15 मायनस 7 निगेटिव्ह 8, हा नंबर 15चा येतो. साईन 15 झाला निगेटिव्ह 8 अपॉन 4, मग 4 2 जा 8. देअरफॉर वायची व्हॅल्यू इथं मिळालेली आहे y इज इक्वल टू निगेटिव्ह 2. ओके, देअरफॉर पुट x इज इक्वल टू 5. नेक्स्ट आहे x इज इक्वल टू 5. एकदा निगेटिव्ह 5 आणि एकदा पॉझिटिव्ह 5 पुट करत आहोत. सॉरी एक मिनटं. इथं पुट x इज इक्वल टू 7 आहे. हे 7 हे मीन्स 5च्या ठिकाणी म्हणजे 7 लिहून घ्या. 7 5 नाही तर इथं किती आहे 7 आहे. हे इथं परत टायपरायटरनं आमच्या थोडं मिसप्रिंटिंग केलेलं आहे. x इज इक्वल टू 7, x इज इक्वल टू 7 3x प्लस 7, एक्सच्या ठिकाणी 7 लिहून घ्या. इथं 7 पाहिजे, इथं 5 झालेलं आहे. 3 7 जा 21 प्लस 7, 21 प्लस 7 28 डिवायडेड बाय 4. मग इथं 4 ने ह्याला डिवाइड करू. 4 7 जा 28, 4 7 जा 28. वायची व्हॅल्यू मिळालेली आहे इथं 7 म्हणजे 7. आता इथं अशा प्रकारे पहिल्या इक्वेशनचा चार्ट तयार झालेला आहे. नेक्स्ट इक्वेशन आहे नेक्स्ट इक्वेशन 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. आता इथं मला लक्ष देऊ 5x सांगितल्याप्रमाणे yला प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह ठेवायचं. yला प्रत्येक वेळेस कसं ठेवायचं पॉझिटिव्ह. 5x इज इक्वल टू 2y पॉझिटिव्ह करण्यासाठी इक्वलच्या पलीकडे गेलेला आहे. आता परत 2 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे येऊन डिवायडेशनमध्ये जाईल. 5x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू y. आता इथं y न 2ला डिवाइड करून घेऊ. y न इथं 2ला डिवाइड करून घेऊ. म्हणजे इक्वेशन आपल्याला मिळालेली आहे y इज इक्वल टू 5x अपॉन 2. गिवन इक्वेशन 5x मायनस 2y इज इक्वल टू 0, दॅट इज y इज इक्वल टू 5x इज इक्वल टू 2. इथं आपण ते इक्वेशन ठेवून सॉल्व्ह करून घेऊत. आपण ते कोऑर्डिनेट फाइंड करून घेऊ. x पुट x इज इक्वल टू 0, एक्सच्या ठिकाणी 0 पुट केलेला आहे. 5 0 0 0 डिवायडेड बाय 2. म्हणून इथं y ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 0 2 0 0. इथं y ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला काय. इथं एक स्टेप मिस झाली परत. y इज इक्वल टू 0 पुट. मग x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 2 2 पुट केला आहे इक्वेशनमध्ये. 5 2 जा 10, 10 डिवायडेड बाय 2. आता हे जे आहे हे इथलं आहे y इज इक्वल टू 0 आणि इथं 2 5 जा 10 हे इथून मिस करून त्याने इथं आणलेलं आहे. y इज इक्वल टू 0. इथं y इज इक्वल टू y ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 0 आणि हे जे आहे हे इथं लिहून घ्या इक्वलचं साईन लिहून. y इज इक्वल टू 0 आणि इथं y इज इक्वल टू 5. ओके, मग इथं परत पुढं पुट x इज इक्वल टू निगेटिव्ह 2. 5 2 जा निगेटिव्ह 2 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2. मग इथं 2 5 जा 10, 2 5 जा 10. y इज इक्वल टू निगेटिव्ह 5, y इज इक्वल टू निगेटिव्ह 5. देअरफॉर पुढं पुट x इज इक्वल टू 4 पुट केला आहे. 4 4 जा 20, 20 2 10 जा 10. 4 and 10 इज द कोऑर्डिनेट ऑफ द गिवन इक्वेशन. समजा इथं आपल्याला इथं चार्ट मिळालेला आहे. इथं 3x प्लस y इज इक्वल टू 2चा 0 0 2 5 निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 5 4 0. तर इथं थोडं मिस झालं आहे. जिथं जिथं समजा चूक व्हायली थोडं दुरुस्त करून घ्या. थोड्या टायपरायटरच्या चुका झालेल्या आहेत भरपूरच. आता आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये थोडं व्यवस्थित करून घेण्याचा प्रयत्न करून घेऊ. ओके, आता इथं आपण ग्राफ काढून घेऊ. बघा पहिला ग्राफ पहिला इक्वेशन आहे आपलं 3x प्लस y इज इक्वल टू 2. ओके, निगेटिव्ह 1 कॉमा निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 1 कॉमा निगेटिव्ह 1. एक्स ॲक्सिसचा निगेटिव्ह आहे आणि वाय ॲक्सिसचा निगेटिव्ह 1 1 कॉमा 1.
नंतर 3,4 हा इथं 3 आहे आणि हा 4 3,4 आणि नंतर आहे -5, -2 -5 सॉरी -5 इथं आणि -2 इथं -5,2 हा इथं कोऑर्डिनेट आहे. नंतर 7,7 हा 7 आणि हा पण 7,7 हे इथं फाइंड केलेलं आहे. नंतर पुढं 3x + y = 2 3x + y = 2 याचे इक्वेशन बघत 0,0 हा इथं 0,0 आहे. नंतर 2,5 हा 2 आणि हा 5 2,5 नंतर 3,4 हा 3 आणि +4 एक मिनिट नाही नाही खाली आहे ना ते 2,5 -2, -5 सॉरी -2, -5 हे दोन्ही निगेटिव्ह आहेत. -2, -5 हा इथं येईल -2, -5 नंतर 4,10 4,10 हा इथं 4 आणि हा इथं 10 आहे 10 इथं 4,10 ओके. अशा प्रकारे इथं आपण पॉईंट फाइंड केलेले आहेत, प्लॉट केलेले आहेत आणि ह्या पॉईंट प्लॉट केलेल्या पॉईंटमधून आपण इथं लाईन काढून घेणार आहोत. हे एक लाईन काढली आणि अशी एक लाईन काढलेली आहे. म्हणजे हे दोन लाईन ड्रॉ केल्यानंतर बघा दोन्ही लाईनचा इंटरसेक्ट पॉईंट कुठे आहे? हा इथं. मग याचे कोऑर्डिनेट काय आहेत? तर 1,2.5 हा एक्स ॲक्सिसचा 1 आहे आणि वाय ॲक्सिसचा 2,5 हा इथं कोऑर्डिनेट आहे 1,2.5. ओके. देअरफॉर द सोल्युशन आपल्याला माहिती आहे दोन्ही लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉईंट याचा सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन असतो. Therefore, the solution of the given simultaneous equation is x = 1 and y = 2,5. Okay.